शेअर. नमस्कार मित्रांनो, आपला पुन्हा एकदा ज्ञानदार मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 1. कवके गटातील वनस्पती डॅश असतात. पर्याय क्रमांक 1. सर्व स्वयंपोषी. पर्याय क्रमांक 2. सर्व परजीवी. पर्याय क्रमांक 3. सर्व मृतोपजीवी. पर्याय क्रमांक 4. परजीवी किंवा मृतोपजीवी. उत्तर पर्याय क्रमांक 4. परजीवी किंवा मूत्रोपजीवी. प्रश्न क्रमांक 2. फॉस्फरिक आम्लाची आम्लारी धर्मता डॅश असते. पर्याय क्रमांक 1. 1. पर्याय क्रमांक 2. 2. पर्याय क्रमांक 3. 3. पर्याय क्रमांक 4. 4. उत्तर पर्याय क्रमांक 3. 3. प्रश्न क्रमांक 3. एक चेंडू इमारतीच्या छतावरून खाली सोडला तर 3 सेकंदात तळाशी पोहोचतो, तर इमारतीची उंची डॅश आहे. पर्याय क्रमांक 1. 27.4 मीटर. पर्याय क्रमांक 2. 27 मीटर. पर्याय क्रमांक 3. 49 मीटर. पर्याय क्रमांक 4. 44.1 मीटर. उत्तर पर्याय क्रमांक 4. 44.1 मीटर. प्रश्न क्रमांक 4. गोल्जी संकुलातील फुग्यासारख्या कोशांना डॅश म्हणतात. पर्याय क्रमांक 1. जालिका. पर्याय क्रमांक 2. कुंडे. पर्याय क्रमांक 3. शिरवा. पर्याय क्रमांक 4. पिटिका. उत्तर पर्याय क्रमांक 2. कुंडे. प्रश्न क्रमांक 5. 1 ग्रॅम मोल जड पाणी म्हणजे डॅश जड पाणी होय. पर्याय क्रमांक 1. 18 ग्राम. पर्याय क्रमांक 2. 19 ग्राम. पर्याय क्रमांक 3. 3 ग्राम. पर्याय क्रमांक 4. 20 ग्राम. उत्तर पर्याय क्रमांक 4. 20 ग्राम. प्रश्न क्रमांक 6. जर पाण्याला 0 सेल्सिअस पासून तापविले तर त्याचे आकारमान डॅश. पर्याय क्रमांक 1. वाढते. पर्याय क्रमांक 2. 4 सेल्सिअसपर्यंत कमी होते. पर्याय क्रमांक 3. तसेच राहते. पर्याय क्रमांक 4. सुरुवातीला वाढते आणि नंतर कमी होते. उत्तर पर्याय क्रमांक 2. 4 सेल्सिअसपर्यंत कमी होते. प्रश्न क्रमांक 7. मानवामध्ये दुधाचे दात पडून पुन्हा येणाऱ्या दाताची संख्या डॅश असते. पर्याय क्रमांक 1. 20. पर्याय क्रमांक 2. 28. पर्याय क्रमांक 3. 12. पर्याय क्रमांक 4. 32. उत्तर पर्याय क्रमांक 1. 20. प्रश्न क्रमांक 8. टायटन हा चंद्र किंवा उपग्रह डॅश या ग्रहाचा आहे. पर्याय क्रमांक 1. मंगळ. पर्याय क्रमांक 2. शुक्र. पर्याय क्रमांक 3. गुरु. पर्याय क्रमांक 4. शनी. उत्तर पर्याय क्रमांक 4. शनी. प्रश्न क्रमांक 9. जेव्हा वस्तू अंतर्वक्र आरशाच्या ध्रुव आणि
मुख्य नावेच्या दरम्यान ठेवली जाते तेव्हा तिची प्रतिमा डॅडॅश असते. पर्याय क्रमांक 1 वास्तव, उलट आणि छोटी. पर्याय क्रमांक 2 वास्तव, उलट आणि मोठी. पर्याय क्रमांक 3 वास्तव, सुलट आणि मोठी. पर्याय क्रमांक 4 अभासी, सुलट आणि मोठी. उत्तर पर्याय क्रमांक 4 अभासी, सुलट आणि मोठी. प्रश्न क्रमांक 10 लाजाळूच्या पानाची हालचाल ही डॅडॅश हालचाल असते. पर्याय क्रमांक 1 कंप कुचित. पर्याय क्रमांक 2 तापमानानुवर्ती. पर्याय क्रमांक 3 प्रकाशानुवर्ती. पर्याय क्रमांक 4 अंधारानुवर्ती. उत्तर पर्याय क्रमांक 1 कंपकुचित. प्रश्न क्रमांक 11 जर मोटार कारचा वेग 3 पट केला तर त्या कारची गती ऊर्जा डॅडॅश पट होईल. पर्याय क्रमांक 1 3. पर्याय क्रमांक 2 6. पर्याय क्रमांक 3 9. पर्याय क्रमांक 4 12. उत्तर पर्याय क्रमांक 3 9. प्रश्न क्रमांक 12 प्रयोगशाळेत असेंद्रिय पदार्थापासून सर्वात प्रथम तयार केला गेलेला सेंद्रिय पदार्थ डॅडॅश होय. पर्याय क्रमांक 1 युरिया. पर्याय क्रमांक 2 इथिल अल्कोहोल. पर्याय क्रमांक 3 मिथेन. पर्याय क्रमांक 4 इथेन. उत्तर पर्याय क्रमांक 1 युरिया. प्रश्न क्रमांक 13 पूयन म्हणजे डॅडॅश होणारे विघटन होय. पर्याय क्रमांक 1 कर्बोदकाचे ऑक्सी सूक्ष्मजीवाद्वारे. पर्याय क्रमांक 2 स्निग्ध पदार्थाचे ऑक्सी सूक्ष्मजीवाद्वारे. पर्याय क्रमांक 3 कर्बोदकाचे विनॉक्सी सूक्ष्मजीवाद्वारे. पर्याय क्रमांक 4 प्रथिनांचे विनॉक्सी सूक्ष्मजीवाद्वारे. उत्तर पर्याय क्रमांक 4 प्रथिनांचे विनॉक्सी सूक्ष्मजीवाद्वारे. प्रश्न क्रमांक 14 100 ग्राम वस्तुमान असणाऱ्या वस्तूची गती ऊर्जा 20 जूल आहे तर तिचा संवेग किती? पर्याय क्रमांक 1 2 किलोग्रॅम मिली स्वेग. पर्याय क्रमांक 2 1/2 किलोग्रॅम मिली स्वेग. पर्याय क्रमांक 3 20 किलोग्रॅम मिली स्वेग. पर्याय क्रमांक 4 40 किलोग्रॅम मिली स्वेग. उत्तर पर्याय क्रमांक 1 2 किलोग्रॅम मिली स्वेग. प्रश्न क्रमांक 15 पिवळा फॉस्फरस डॅडॅशमध्ये साठवतात. पर्याय क्रमांक 1 केरोसिन. पर्याय क्रमांक 2 पाणी. पर्याय क्रमांक 3 इथर. पर्याय क्रमांक 4 अल्कोहोल. उत्तर पर्याय क्रमांक 2 पाणी. प्रश्न क्रमांक 16 फळांना आणि फुलांना मिळणारा नारंगी आणि पिवळा रंग डॅडॅशमुळे असतो. पर्याय क्रमांक 1 सवर्ण लवके. पर्याय क्रमांक 2 हरित लवके. पर्याय क्रमांक 3 वर्ण लवके.
पर्याय क्रमांक 4 पेशीद्रव्य. उत्तर पर्याय क्रमांक 3 वर्णलौके. प्रश्न क्रमांक 17. pH प्रमाणालाच डॅडॅश प्रमाण असे म्हणतात. पर्याय क्रमांक 1 केल्विन, पर्याय क्रमांक 2 सोरोसेन, पर्याय क्रमांक 3 अवोगॅड्रो, पर्याय क्रमांक 4 लेविस. उत्तर पर्याय क्रमांक 2 सोरोसेन. प्रश्न क्रमांक 18. चुंबकत्वाची खरी कसोटी डॅडॅश ही आहे. पर्याय क्रमांक 1 आकर्षण, पर्याय क्रमांक 2 प्रतिकर्षण, पर्याय क्रमांक 3 आकर्षण आणि प्रतिकर्षण, पर्याय क्रमांक 4 चुंबकीय शक्ती. उत्तर पर्याय क्रमांक 2 प्रतिकर्षण. प्रश्न क्रमांक 19. जर अर्धसूत्री विभाजनाने तयार झालेल्या नवीन 4 पेशीतील गुणसूत्राची संख्या प्रत्येक 3 असेल तर मूळ पेशीतील गुणसूत्राची संख्या डॅडॅश असेल. पर्याय क्रमांक 1 12, पर्याय क्रमांक 2 3, पर्याय क्रमांक 3 6, पर्याय क्रमांक 4 46. उत्तर पर्याय क्रमांक 3 6. प्रश्न क्रमांक 20. 27 सेल्सिअस हे तापमान केल्विन मापन श्रेणीनुसार किती असेल? पर्याय क्रमांक 1 300 किलो, पर्याय क्रमांक 2 30 किलो, पर्याय क्रमांक 3 300 किलो, पर्याय क्रमांक 4 246 किलो. उत्तर पर्याय क्रमांक 1 300 किलो. प्रश्न क्रमांक 21. अनेक मूलद्रव्याचे सापेक्ष अणुवस्तुमान पूर्णांकामध्ये नसतात कारण. पर्याय क्रमांक 1 निश्चितपणे काढता येत नाही, पर्याय क्रमांक 2 ते काढत असताना अणूचे आयनीभवन घडून येते, पर्याय क्रमांक 3 समस्थानिकांचे अस्तित्व, पर्याय क्रमांक 4 अशुद्धता असल्यामुळे. उत्तर पर्याय क्रमांक 3 समस्थानिकांचे अस्तित्व. प्रश्न क्रमांक 22. इश्वेरेचिया कोलाप हा जीवाणू मानवी आतड्यामध्ये डॅडॅशच्या निर्मितीस मदत करतो. पर्याय क्रमांक 1 जीवनसत्व ब आणि ड, पर्याय क्रमांक 2 जीवनसत्व ब आणि क, पर्याय क्रमांक 3 जीवनसत्व अ आणि क, पर्याय क्रमांक 4 जीवनसत्व ब आणि के. उत्तर पर्याय क्रमांक 4 जीवनसत्व ब आणि क. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणती ऊर्जा सूर्याच्या ऊर्जेपासून प्रत्यक्ष मिळवली जात नाही? पर्याय क्रमांक 1 भूऔष्णिक ऊर्जा, पर्याय क्रमांक 2 लाटांतील ऊर्जा, पर्याय क्रमांक 3 लाकडातील ऊर्जा, पर्याय क्रमांक 4 जीवाश्म इंधन. उत्तर पर्याय क्रमांक 1 भूऔष्णिक ऊर्जा. प्रश्न क्रमांक 24. पाण्याचा शीतक म्हणून वापर केला जातो कारण. पर्याय क्रमांक 1 कमी घनता, पर्याय क्रमांक 2 उच्च विशिष्ट उष्मधारकता, पर्याय क्रमांक 3 कमी विशिष्ट उष्मधारकता, पर्याय क्रमांक 4 उच्च घनता. उत्तर पर्याय क्रमांक 2 उच्च विशिष्ट उष्मधारकता. प्रश्न क्रमांक 25.
रिओ दी जानेरो येथे 1992 झालेल्या वसुंधरा परिषदेत वर भर देण्यात आला. पर्याय क्रमांक 1 हवा प्रदूषण नियंत्रण. पर्याय क्रमांक 2 जागतिक तापमान वाढ नियंत्रण. पर्याय क्रमांक 3 जैवविविधता संवर्धन. पर्याय क्रमांक 4 अंटार्क्टिकाचे संरक्षण. उत्तर पर्याय क्रमांक 3 जैवविविधता संवर्धन. प्रश्न क्रमांक 26. जर विद्युत वाहकांची लांबी व काटछेदांचे क्षेत्रफळ अर्धे केले तर त्याचा रोध डॅश. पर्याय क्रमांक 1 अर्धा होईल. पर्याय क्रमांक 2 तेवढाच राहील. पर्याय क्रमांक 3 दुप्पट होईल. पर्याय क्रमांक 4 पट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 2 तेवढाच राहील. प्रश्न क्रमांक 27. खालील संतुलित समीकरणातील ABCD अनुक्रमे असे असतील: AFE2 + BH2 CFE + DH20. पर्याय क्रमांक 1 1 1 2 3. पर्याय क्रमांक 2 1 1 1 1. पर्याय क्रमांक 3 1 2 2 3. पर्याय क्रमांक 4 1 3 2 3. उत्तर पर्याय क्रमांक 4 1 3 2 3. प्रश्न क्रमांक 28. ध्वनी प्रदूषण कायदा 2000 नुसार औद्योगिक परिसरातील महत्तम ध्वनी मर्यादा डॅश आहे. पर्याय क्रमांक 1 75 dB. पर्याय क्रमांक 2 65 dB. पर्याय क्रमांक 3 55 dB. पर्याय क्रमांक 4 45 dB. उत्तर पर्याय क्रमांक 1 75 dB. प्रश्न क्रमांक 29. LPGमध्ये अग्रवास असणारा डॅश हा पदार्थ मिसळलेला असतो. पर्याय क्रमांक 1 इथेनॉल. पर्याय क्रमांक 2 इथेनल. पर्याय क्रमांक 3 इथिल मरकॅप्टन. पर्याय क्रमांक 4 इथिल ब्युटेन. उत्तर पर्याय क्रमांक 3 इथिल मरकॅप्टन. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी असत्य वाक्य कोणते? पर्याय क्रमांक 1 1 किलोग्रॅम वस्तुमान असणाऱ्या वजन 9.8 n. पर्याय क्रमांक 2 संवेग ही सदिश राशी आहे. पर्याय क्रमांक 3 बल ही अदिश राशी आहे. पर्याय क्रमांक 4 कोणतेही बाह्य बल नसताना संवेग कायम असतो. उत्तर पर्याय क्रमांक 3 बल ही अदिश राशी आहे.